महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आज विशेष अधिवेशन आहे आणि अनेक आमदारांचा आजचा पहिला दिवस आहे अधिवेशनातला। त्यातलेच एक आहेत कराडमधून निवडून आलेले भाजपचे आमदार अतुल भोसले। अतुलजी, आज पहिला दिवस आहे, अर्थात विजय मोठा होता कारण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून आपण आज ही अधिवेशनात विधानभवनाची पायरी चढताय। काय भावना आहेत? कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या जनतेने माझ्यावर जो भरोसा दाखवलाय, माझ्यावर जे प्रेम केलंय, त्या प्रेमाला भरोशाला तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे काम करण्याच्या बाबतीमधली माझी भावना आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार असणारा हा मतदारसंघ आहे, कैलासवासी यशवंतराव मोहिते साहेबांचा विचार असणारा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे त्यांनी जी संस्कृती या मतदारसंघाला घालून दिलेली आहे त्या संस्कृतीला अनुसरून प्रामाणिकपणे काम करण्याची माझी भावना आहे। पश्चिम महाराष्ट्रात खरं तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून काँग्रेस असेल, यांचा कायम एक वरचष्मा राहिलेला आहे। तिथं त्यांचा गड फोडून भाजपचा हा प्रवेश, काय नेमकी स्ट्रॅटेजी होती, कशा पद्धतीनं सगळी गणितं होती आणि काय मोठं आव्हान होतं या निवडणुकीत? खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये ज्या लोकांना आमच्याबरोबर यायचं होतं त्या लोकांना बरोबर घेणं हेच मोठं आव्हान आमच्या समोर होतं आणि आपण जर का बघितलं तर 39,000 मतापेक्षा जास्त मताधिक्यानी लोकांनी मला आज निवडून पाठवलेला आहे। खरं तर हा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा विजय आहे